माझे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे माझे मोठे दीर. नमस्कार. या जाऊबाई. नमस्कार. जाऊबाईंचा मुलगा. बर. ही नंद्याची मुलगी. नंद काय आल्या नाहीये. आणि त्या जाऊबाईची आई. हां. या आत्या. नमस्कार. ती माझी मुलगी. नमस्कार. आणि ते आत्याचा नातू. जावेचा मुलगा. आणि त्या चुलत सासूबाई. त्या मावशी. आणि त्या मावशीच्या सून दोघे. होय ना. आणि ह्या सगळ्या हे आमचा संभाजीनगरचा मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. काय आहे, इथे उभ्या राहिल्या असत्या तर दिसल्या नसत्या. म्हटलं आणखी अजून वर जाऊन बघायचंय का कोणाला. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय टेन्शन आलंय नाही तुम्हाला? नाही ना आलंय? मला नाही आले. हो की नाही? मला टेन्शन आहे. हा, मला टेन्शन आहे. तुम्हाला आलंय? टीव्ही मध्ये बघताना रोज वाटतं, पण आज सोमवारी येणार आहे म्हटलं तर अजून थरथर विटायला लागली. भाऊ आज येणार आहे आपल्या घरी म्हणून तुम्हाला विटायला लागली. भीती? मला पण भीती वाटायला लागली. त्यासाठी म्हणलं तर बालपण कुठलं तुमचं? बालपण माझं हडपसर. वडिलांनी 2 बायका केल्या. ती आई पहिली माझी एक्सपायर झाली आता. माझी आई आहे पण ती कामामुळे आली नाही. अच्छा अच्छा. पण आता बरं वाटतंय की हो. नाही? कसं गेलं बालपण? कष्टातच गेलं असं म्हणलं तर. खूप कष्टात गेलं. तुमचं बालपण कुठलं? माझं पुण्यातलंच आपलं पुण्यातलं? भवानीपेठेत झालं. इथे राहिलं होतो. नंतर मग इथं रणकोळीत आलो आम्ही. हो. तुमचं बालपण कसं गेलं? एकदम व्यवस्थित. म्हणजे 94 मध्ये शाळा सोडून दिली आणि तिथनं काम केलं. किती शाळा सोडली? मी 6वीला सोडली. तेव्हापासून काम करताय? हो. त्यातनं ॲक्सिडेंट झाल्यामुळे जरा घरी बसलो. कसला ऍक्सिडेंट झाला? गाडीने उडवलं होतं तर डोक्याला मार लागलं होतं. त्यामुळे आता घरी बसूनच जास्त. आता बरं वाटतंय ना? आता हाय म्हणायचं. पण मी येईन तुमच्या घरी असं वाटलं होतं का होम मिनिस्टरचा कॅमेरा घेऊन? मला भीती वाटली. हिने सांगितलं होतं रात्री मला हा 10:30 वाजता हा. की असं असं आपल्याकडे आहे. म्हणलं काही येड लागली का मला काही सांग झोपू दे म्हण. तिला असं बोललं. ते म्हणले कशाला नाटक केलं तू असं. हा? कशाला कारभार करून ठेवायचा. असं म्हणाल्या? मला वाटलं हे काहीतरी सांगते. मला वाटलं चेष्टा करत असेल. ती भीती वाटलं मी घाबर. पण आता बरं वाटतंय ना? तुम्ही आले खूप मला काय. बरं वाटलं की नाही? मग मला सुद्धा छान वाटलं. एवढे 2 माळे चढून आलो. माऊली तुम्हाला सांगायचंय वरती पत्र आहे, पण तरी सुद्धा तुमच्या घरात जो आनंद आहे ना तो जास्त महत्वाचा आहे. म्हणजे बऱ्याच जणांना गरम होत असेल, घाम येत असेल, पण तुमच्या प्रेमाने आणि इतक्या चेहऱ्यावरच्या आनंदाने ना मला असं गारवा वाटतोय. खरंच सांगतो, इतकं छान. आनंदात राहा, सुखात राहा, कारण ते जास्त महत्वाचं. हो की नाही? मग मला सांगा तुम्ही काय करता? आता जॉबला जाते. हिंजवडी एमटेक कंपनी आहे. नोकरी करता? हो. सकाळी 5:35ला बस येते माझी. 5:35? 3:30 पावणे 4ला उठते सकाळी. आणि कामावर जाता आणि किती वाजता येता घरी? 4:45ला येते. ओव्हर टाईम असेल तर 7:30 पण होतं यायला. काय सांगाल यांच्याबद्दल? माझी ती देवी आहे माझी. बस. देवी आहे. पण कधी दुर्गेचं रूप घेते? घेते. ऐकलं नाही तर घ्यावंच लागतं ना. हा बरोबर. कधीतरी बरोबर. घ्यावं लागतं ना. हो की नाही? कधीतरी घ्यावं लागतं. मग घ्यावंच लागतं. पण माऊली तुम्हाला सांगतो, आज तुम्ही जरी इथे अशा घरात राहत असलात तर भविष्यात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार बघा. पहिलं माझं स्वप्न पूर्ण झालंय. हो की नाही? मला सुद्धा किती आनंद झाला या घरात आल्यानंतर. खरं सांगतो, अगदी मनापासून बोलतो. 6-7 वर्ष झाले नंबर लावलाय तो आता. उठा बशा काढू. नको. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.